नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण अशा मंदिरामध्ये जाणार आहोत ज्या मंदिरामध्ये तुम्ही एकाच मंदिरामध्ये 9 देवींचे दर्शन करू शकता, जे की विरार वेस्टला आहे, चिखलडोंगरी या एरियामध्ये. आता जी रोरो सर्व्हिस चालू झाली विरार सफाळे त्याच्या आधी आहे या मंदिर, ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर आपण सनसेट पॉईंट पण तुम्हाला दाखवणार आहे आणि न्यू जेटी आणि ओल्ड जेटी ते पण दोन्ही तुम्हाला पॉईंट दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण जाऊया तिकडे सोनूबाई भवानी मंदिर, जे की विरार वेस्टला फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्हाला जर तिकडे यायचं असेल तर तुम्ही रिक्षाने वगैरे येऊ शकता. आता कसं जायचं ते प्रॉपर तुम्हाला सांगतो आणि सुंदर मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि सनसेट पॉईंट पण तुम्हाला लास्टला दाखवणार आहे. ते अजिबात मिस करू नका. चला, खूप मजा येणार आहे व्हिडिओला. बघा इथे पूजेचं सामान घेऊ शकता. तुम्हाला इथे येण्यासाठी स्टेशन पासून रिक्षा वगैरे भेटेल, नाहीतर तुम्ही बाईक आणाल तर अतिउत्तम, कारण 3 ते 4 किलोमीटरच आहे. सुंदर असे श्री सोनूबाई भवानी मंदिर, जे की आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा सुरुवातीला सुंदर अशी दीपज्योत आहे. बघा किती सुंदर कलर केलेला आहे बघा. आणि ते समोर दिसतंय ते सोनूबाई भवानी मंदिर, ज्या मंदिरात तुम्हाला एकाच मंदिरामध्ये 9 देवी आणि देवतांचे दर्शन घेता येईल. बघा सुंदर असे तुळशीचे रोपटे आहे तिथे. नंतर बघा सोनूबाई भवानी मंदिर तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. बघा वरती लिहिले नाव, कसे पूर्ण व्हाईट मार्बलचे मंदिर आहे. जेवढे बाहेर सुंदर आहे तेवढं आतमध्ये या मंदिर खूपच सुंदर आहे. विरारच्या निसर्गरम्य अशा परिसरातील मारंबलपाडा येथे श्री सोनूभवानी देवीचे मंदिर आहे, जे की आज आपण एक्सप्लोर करतोय. अनेक वर्ष जुने असलेल्या मंदिराचं आता फक्त 5 ते 6 वर्ष झाले असेल नूतनीकरण आणि जीर्णोद्धार झाला आहे. त्यानंतर मंदिराची खूपच प्रसिद्धी वाढली आहे. शारदीय नवरात्री उत्सव या मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हे बघा सुरुवातीलाच बघा तिथे कशी सोनूबाई भवानीचे फोटो लावले. या साईडला बघा तुम्ही दोन्ही इथे ब्रह्मा आणि गणपती देवांची सुंदर अशी मूर्तीचे फोटो लावण्यात आले. आणि बघा सुरुवातीला तुम्ही बघा सुंदर असा वाघ दाखवण्यात आला आहे, देवीचे वाहन. वसई तालुक्यातील विरार पश्चिमेला चिखलडोंगरे रोड लगत पूर्वीच्या खडकी बंदर व आताच्या मारंबलपाड्यात गावच्या वेशीवर श्री सोनूबाई भवानी मंदिर सुमारे 100 वर्षापूर्वीपासूनचे प्राचीन जागृत देवस्थान आहे. त्याच्या उजव्या बाजूला ग्रामदेवता ब्रह्मादेवतांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे बघा या आहेत 9 सुंदर अशा देवींच्या मूर्त्या, त्या आपण नंतर दाखवू. त्याच्यात बघा इथं कसं आहे सुंदर अशी कलाकृती आहे. दरवाज्यावरती कोरीव काम आणि डाव्या साईडला तुम्ही गणपती देवांचे दर्शन करू शकता. आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत आणि सुरुवातीला तुम्हाला बघा इथे पादुका आहे सुंदर अशा सोनूबाई भवानी मंदिराची. बघा सोनू भवानी देवी यांची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या साईडला 4 मूर्त्या आणि त्या साईडला 4 मूर्त्या आहेत, त्या मी तुम्हाला थोड्या टायमात दाखवणार आहे. सर्व पहिले बघून घ्या. आता आपण सुरुवात करूया. बघा इथून आहे श्री कालिका देवी, महालक्ष्मी देवी, महिषासुरवर्धिनी देवी आणि शीतला देवी, अशा सुंदर अशा 4 मूर्त्या या साईडला आहेत. आणि त्यांची बघा माहिती ते वरती देण्यात आली आहे. बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत. बघा त्या साईडने बघू शकता. आपण आता त्या साईडला जाणार आहोत. त्या साईडच्या 4 मूर्त्या दाखवतो. सुंदर असे एकविरा देवी, रेणुका देवी, त्यानंतर सप्तशृंगी देवी आणि त्यानंतर तुळजा भवानी देवी, ज्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध अशा देवी आहेत. त्यांचे तुम्ही दर्शन या मंदिराच्या एकाच छताखाली घेऊ शकता. बघा सुंदर अशा मूर्त्या. बघा तुम्हाला पुन्हा एकदा जवळून दाखवतो. ज्या 9 देवींच्या मूर्त्या आहेत त्या बघून घ्या तुम्ही पुन्हा एकदा. या मंदिरात तुम्ही अवश्य आले पाहिजे, कारण नवरात्रीच्या टायमाला तर खूपच गर्दी असते. आता दर्शन वगैरे झालं सर्व. आता तुम्हाला बघा मंदिराच्या पाठच्या साईडला बघा प्रदक्षिणा घालतोली काय काय बघा एकविरा देवी, अशा अनेक देवी देवतांचे तुम्ही इथे बघा इथे फोटो लावण्यात आले. संतोषी माता, ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि थोडीफार मंदिराची माहिती देतो. पूर्ण मंदिराचा जो पाठीमागचा भाग आहे जिथे आपण प्रदक्षिणा घालतो तिथे फोटो लावण्यात आले. आणि समोर जो हॉल आहे तिथेही फोटो लावण्यात आले आहेत खूप सारे. हे बघा सोनूबाई भवानी मंदिर सुमारे 100 वर्षापूर्वीपासूनचे प्राचीन जागृत देवस्थान आहे. या देवीची मूर्ती पाषाणात कोरलेली व वाघावर विराजमान मूर्ती शेततळ्यात सापडले असल्याची माहिती इथे जुने जाणकार सांगतात. पूर्वीचे मंदिर हे भात शेतीच्या मधोमध चारमोळी कौलारू असे होते. सन 1932 साली श्री लक्ष्मण चांगो पाटील डोंगरपाडा यांच्या पुढाकाराने श्री रामचंद्र पेंटर जुचंद्र आणि त्यांचे सहकार्य मिळून यांनी प्रथम रंगकाम केले होते. बघा पूर्ण एकदा बघा गर्भाशयामध्ये सुंदर अशा 9 देवींच्या मूर्त्या कशा सजवलेल्या आहेत. बघा दागिने वगैरे बघू शकता तुम्ही. आता आपण पुन्हा या ज्या परिसरात हॉलच्या जेवढ्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. बघा या मंदिरात तुम्ही बघितलात तर वार्षिक शारदीय नवरात्रोत्सव व इतर वार्षिक उत्सव साजरे करण्यात येतात. विरारच्या मारंबलपाडा परिसर अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. नुकताच कांदलवन विभागातर्फे येथील परिसर पर्यटन केंद्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
गावच्या वेशीवर असलेले श्री सोनूभवानी मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे आणि तिथे ये-जा करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष इथं वेधून घेणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या निमित्ताने आलेले नागरिक सुद्धा आवर्जून या मंदिराची भेट देतात. म्हणून या देवीची प्रसिद्धी हळूहळू वाढत चालली आहे. या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव, चैत्री नवरात्रोत्सव, जीर्णोद्धार सोहळा, वर्धापन दिन प्रसंगी पंचक्रोशीतून तसेच पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यातून अनेक भाविक श्रद्धेने श्री भवानी मातेचे दर्शनासाठी येत असतात. मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून गरजू लोकांना लग्न कार्यात मदत केली जाते. तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्यात हातभारी लावला जातो. हे बघा सुंदर असे मंदिर आहे आणि आपला नशीब चांगला आता आरती भेटणार आहे आपल्याला. हे बघा संध्याकाळी 6 वाजता आरती असते ती भेटली आपल्याला. आपण 2 वेळा या मंदिरात आलोय पण त्याच्या आधी आरती भेटली नव्हती आपल्याला, पण आता आरती भेटली. बघा सुंदर असा वाघोबा बघू शकता. या साईडने व्ह्यू बघा कसला भारी आहे. बघा इथून बघू शकता तुम्ही खूपच सुंदर. तिकडे आपण मारंबरपाड्याची जी जेटी आहे तिकडे पण जाणार आहोत. तिथे सनसेटचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा कसला इथून व्ह्यू दिसतोय. बघा संध्याकाळी तुम्ही नक्की अवश्य या मंदिरात दर्शनासाठी या. तुम्ही जीवदानी मातेचे जर दर्शन घेत असाल पण या मंदिरात तुम्ही नक्की या, कारण जीवदानी मातेच्या इथून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती ते सुंदर असे सोनूबाई भवानी मंदिर आहे, जिथे तुम्ही 9 देवींचे दर्शन करू शकता. हे बघा सुंदर असा वाघोबा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय आणि या अँगलने बघू शकता तुम्ही ते दीपज्योत कशी दिसते. आणि आता आपण खाली जाणार आहोत आणि खालच्या साईडने तुम्हाला पूर्ण एकदा मंदिर दाखवणार आहे. बघा सुंदर असा सोनूबाई भवानी मंदिर जेवढा आतून सुंदर आहे तेवढाच बाहेरून सुंदर आहे. आणि तुम्ही दर्शन घेतल्यानंतर मनाच्या शांतीसाठी तुम्ही मंदिराच्या बाहेर बसू शकता. तो तुम्हाला किती मोठा परिसर आहे तेही दाखवतो तुम्हाला. बघा या अँगलनी बघू शकता सुंदर असे सोनूबाई भवानी मंदिर कसे दिसतंय. बघा या मंदिरात तुम्ही आलात तर खूपच मनाला तुमच्या शांतता भेटेल. बघा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वैतरणा खाडीच्या किनारी एका निसर्गरम्य परिसरात आहे. मंदिराच्या एका बाजूला डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला नदी खाडीचा परिसर आहे. बघा सुंदर असा ग्राउंड बघू शकता तुम्ही. नवरात्रीला खूप गर्दी असते इथे आणि वेगवेगळे कार्यक्रम पण असतात. बघा इथे बसायला बेंचची वगैरे सोय केलेली आहे सर्व, कारण यानंतर बघा तुम्ही दर्शन घेतल्यानंतर इथे बसू शकता. हे बघा सुंदर असे मंदिर जाता आता तुम्हाला दाखवतो. कसला व्ह्यू दिसतोय. आता दर्शन वगैरे झालंय आपल्याला आणि इथं जायचं आपल्याला जेटीला. इथून हा रोड बघा, इथून जो गाडी दिसते त्या साईडला लेफ्टला जायचं आपल्याला जेटीला. तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो संध्याकाळचा कसा आहे बघा. दर्शन झालंय त्या मंदिरात तुम्ही नक्की या. खूप सुंदर असे मंदिर आहे बघा, सोनूबाई भवानी मंदिर. त्या साईडने आलोय. इकडे नवीन जेटी आहे ते दाखवणार आहे तुम्हाला. आणि इथे बघा जुनी जेटी, जी पहिली जेटी होती ते दाखवतो तुम्हाला. बघा इथे मासेमारी वगैरे होते. बघा सुंदर असे तुम्हाला मंदिर दाखवले मी, जे की सोनूबाई भवानी मंदिर आहे. आणि त्याच्यात तुम्ही दर्शन वगैरे घ्यायला येत आहे तर तुम्ही संध्याकाळीच या, कारण संध्याकाळी तुम्हाला तिथे व्ह्यू बघायचा असेल ना तर दाखवेन मी थोड्या टायमाने. हे बघा ही जेटी बघा कसली भारी आहे. ही ओल्ड जेटी आहे आणि तिथं नवीन रो सर्व्हिस झाली चालू, ती पण दाखवणार तुम्हाला. बघा एक नंबर. बघा इथून कसला व्ह्यू आहे या वाटेवरती पूर्ण साईडला. एक नंबर व्ह्यू आहे बघा. इथे कुत्रे आहेत, कुत्र्यांची भीती वाटते एकतर. बघा या साईडला बघा बोटी कशा लावल्या आहेत. एक नंबर आल्याचा फायदा आलाय. बघा ते बोट बघू शकता किती भारी आहे. बघा एक नंबर व्ह्यू आहे या साईडने. बघा कशा बोटी तुम्हाला दाखवतो आता जवळून. बघा एक नंबर. इथे शूट वगैरे करू शकता. फक्त खाली जरा आरामात या, काळजी घ्या तुम्ही. डायरेक्ट खाली जाऊ नका. बघा इथे मी जवळ आलोय, रिस्क घेऊ नका. आलात तर काळजी घ्या. बघा खूप सुंदर असा एरिया आहे, इथे नक्की या तुम्ही. इथे ओल्ड जेटी दाखवली तुम्हाला. आता आपण नवीन जेटीवरती जाऊया. बघा इथूनच पुढे आहे 2 मिनिटावरती जेटी आलोय. कसला व्ह्यू बघा इथून आहे. संध्याकाळचे किती वाजले बघा, 7 वाजले. बघा असला एक नंबर आहे. ते दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इकडे पण येऊ शकता जेटीला. बघा
बघता येईल सकाळी 6:30 रात्री 10पर्यंत जेटी असते. रोड सर्व्हिस आहे ते फेरी बोट. वरती बघू शकता इथं गाड्या वगैरे आहेत. मग एक नंबर व्ह्यू आहे बघा समुद्र आहे. याच्यासाठी तुम्ही संध्याकाळी दर्शन घेतल्यानंतर तुम्ही ते शांत बसू शकता. बघा व्ह्यू बघा असला भारी आहे. बघा असला भारी आहे एकदम मस्त बसू शकता तुम्ही. बघा या साईडला एक नंबर आहे. पण रिक्षा येते बघा तर येऊ नका एवढा खाली. बघा या साईडला बघा बुटी वगैरे कशी आहेत. बुटी आहेत दोन्ही साईडला. हे बघा हे फोटो वगैरे काढू शकता. इथं सुखाने बसू शकता. मस्त शांतता पाहिजे ते इथे नक्की या तुम्ही. बघा कसली जागा आहे. व्ह्यू बघा कसला एक नंबर आहे इथून. बघा मस्त पावसाळ्यात तर अजून भारी असेल इथून. तिथे बघा त्या साईडला गेले आलेला एक नंबर आहे बघा. नाही दाखवतो पूर्ण तुम्हाला रोज चढी जावं तुम्हाला. विवाह असला खतरनाक विवाह इथून बघा. संध्याकाळी त्या तुम्ही संध्याकाळचा सनसेटचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एक नंबर. बघा तिकडे जे रोरो सर्व्हिस आहेत त्यानंतर इथे बघा असे फोटो वगैरे काढण्यासाठी एक नंबर आहे बघा. इथं बोट शेले बोट दाखवतो तुम्हाला बघा एक नंबर. त्या साईडला पण एक बघा आहे छोटीशी. हे बघा हे कसले महाराष्ट्र पोलीस बघा बोट कसले वाटते एक नंबर. चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलेलो सोनूबाई भवानी देवी मंदिरात. मंदिराचे दर्शन झाले त्यानंतर तुम्हाला न्यू जेटी आणि ओल्ड जेटी मी दाखवली. कशी वाटली नक्की सांगा. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कसला व्ह्यू आहे संध्याकाळचा बघितला असाल तुम्ही न्यू जेटीला आणि ओल्ड जेटीला. जर तुम्ही आलात या मंदिरात तर इकडे नक्की. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि विरारच्या मित्रांना नक्की पाठवा. आणि विरारला जीवदान देवीचे दर्शन केलात तुम्ही तर संध्याकाळी या ठिकाणी नक्की या. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.